नमस्कार. मी बुलढाणा शहरातील सर्व मायबाप मतदार बंधू भगिनी आणि युवक मित्रांना याद्वारे विनंती करू इच्छितो की 2 डिसेंबर 25 ला होणाऱ्या बुलढाणा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनी बुलढाणा नगरपालिका ही भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त करूया या संकल्पासाठी मतदान करूया. त्याचबरोबर बुलढाण्यामध्ये असलेल्या अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था, अनेक वर्षांपासून जे नाले तुंबलेले आहेत, ज्या नाल्यांचं काम झालं नाही, त्यामुळे सगळ्या प्रभागांमध्ये घाणीचं साम्राज्य आणि अनेक रोगांचा प्रादुर्भाव आहे. संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून संपत्ती यामुळे सर्व ठेके यापूर्वीच्या नगरपालिकेमध्ये घरी असल्यामुळे घंटागाडी वेळेवर येत नाही आणि कचरा हा साचून राहतो. ही अवस्था या बुलढाणा शहराची झालेली आहे. नवीन पाईपलाईनमध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार होऊन त्या पाईपलाईनच्या माध्यमातून स्वच्छ पाणी देणं तर सोडा, मात्र नियमित पाणी सुद्धा या ठिकाणी ही नगरपालिका देऊ शकली नाही. आणि म्हणून या सर्व कामांसाठी आम्हाला म्हणजेच महाविकास आघाडीला मतरूपी आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी द्यावी, ही मी मायबाप मतदार बंधू भगिनींना विनंती करतो. तद्वतच प्रभाग 15 मध्ये आम्ही महाविकास आघाडीचा प्रचार करत असताना अनेक मतदारांनी आम्हाला विचारलं की मतदान कसं करायचं, ही एक समस्या आहे. म्हणून मी स्वतः एक डेमो ईव्हीएम मशीन या ठिकाणी तयार केली आणि या डेमो ईव्हीएम मशीन मध्ये आपल्या प्रभाग 15 साठी 2 ईव्हीएम मशीन लागणार आहे. पहिली मशीन जी या ठिकाणी दिसते, या पहिल्या मशीनवर गुलाबी रंगामध्ये सर्व नगराध्यक्षाचे उमेदवार राहणार आहेत. यामध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या पंजा या निशाणीवर लक्ष्मीताई दत्ता काकस आहे, त्यांचा अनुक्रमांक 2 आहे आणि 2 पुढील बटन दाबल्यानंतर बीप वाजेल आणि ते मतदान होईल. त्याच बॅलेटवर त्या ठिकाणी मशीनवर प्रभाग अ च्या संध्याताई ठोंबरे आहे, त्यांचा अनुक्रमांक 1 आहे. त्याचं बटन दाबल्यानंतर बीप वाजेल म्हणजे मशालवर त्या ठिकाणी मतदान जाईल. आणि प्रभाग 15 ब मध्ये मी स्वतः उभा आहे. ही दुसरी मशीन या ठिकाणी या बाजूला आपल्याला दिसते. या मशीनवर माझा अनुक्रमांक 3 आहे, त्याच्यापुढे मशाल चिन्ह आहे. त्या मशाल चिन्हापुढील बटन दाबून मतदान दिल्यास ते बीप वाजेल म्हणजे अशा पद्धतीने 3 मतदान देऊन ही मतदान आपलं पूर्ण होईल. आपल्या प्रभाग 15 चा जो मतदान केंद्र आहे ते संपूर्ण मतदान केंद्र 5 बूथ आहेत. ते गांधी शाळा जिजामाता नगर या ठिकाणी आहे. ही या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो. आणि या नगरपालिकेमध्ये प्रशासनाचा अनुभव असलेल्या सुशिक्षित चांगल्या उमेदवारांना आपण जर निवडून दिलं तर सुशासन अशा पद्धतीची ही नगरपालिका येईल, ही विनंती करतो. धन्यवाद.